नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत देसाई. आज आपण जाणून घेणार आहोत बचतीविषयी. बचतीचे 5 टिप्स मी तुम्हाला देणार आहे. ते 5 अशा प्रकारचे आहेत. पहिला, लवकरच बचत करा. म्हणजे जेवढा लवकर तुम्हाला बचत करता येईल, कमी वयात तेवढी बचत करा. कमी वयात बचत केल्याने पुढे म्हणजे जास्त वेळाने, काही वर्षाने ती बचत कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला त्याच्यात जास्त भेटतो. त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो. दुसरं आपण जाणून घेणार आहोत. दुसरा टिप्स, आधी बचत करा, मग खर्च करा. जसा तुमचा पगार आला, तसं तुम्ही जास्तीत जास्त रक्कम ही बचत करा. उरलेल्या पैशातून तुम्ही खर्च करा. ह्याच्याने आपलं खर्चावर नियंत्रण येते आणि आपले पैसे जास्तीत जास्त वाचतात. इमर्जन्सी फंड, तिसरं टिप्स आहे की इमर्जन्सी फंड तयार ठेवा. दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण बाजूला ठेवली पाहिजे इमर्जन्सी फंड मध्ये. हा इमर्जन्सी फंड आपल्याला 6 महिने पुरेल, या कालावधीसाठी 6 महिन्यासाठी पुरेल एवढी रक्कम आपण ती बाजूला ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या वेळेस नोकरीचा काही इश्यू होतो, कधी हॉस्पिटलचा काही इश्यू होतो, तर या वेळात तो इमर्जन्सी फंड आपल्याला कामाला येतो. चौथा टिप्स आहे की आरोग्य विमा आणि जीवन विमा पहिला तुम्ही काढून घ्या. आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम हे आपल्याला हॉस्पिटलचे बिल्स, काही खर्च असेल हॉस्पिटलचा, काही मेडिकलचे बिल्स असेल, ते भरण्यामध्ये आपल्याला फायदा होतो. आणि जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स हे आपण जर अनुपस्थित असू, जेव्हा आपण नसू, तेव्हा आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार ते उचलणार आहेत. म्हणजे एक प्रकारे ते भविष्याची आपली तरतूद आहे. त्यामुळे हा खर्च नाही, भविष्याची गुंतवणूक आहे. बँकेत पैसे न ठेवता पाचवा टिप्स आहे की विविध जे पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. उदाहरणार्थ, आपण पैसे जे आहेत बँकेत ठेवतो, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3% व्याज भेटते. 3 महिन्याला, 4 महिन्याला असं व्याज भेटते. तर ते पैसे बँकेत सेव्हिंग अकाउंट मध्ये न ठेवता तुम्ही त्याचं एफडी करा, आरडी करा, एसआयपी मध्ये गुंतवा. तर या गुंतवणूक केल्याने आपले पैसे वाढणार आहेत आणि भविष्यात त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर हे होते 5 टिप्स. तुम्ही पण आजपासून सुरुवात करा बचतीची. जास्तीत जास्त बचत करा आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवा. आणखीन काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल बचतीविषयी, गुंतवणुकीविषयी, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझं नाव हेमंत देसाई. माझा मोबाईल नंबर 9768285531. लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.